and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 74. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 74. मित्रमैत्रिणींनो, या विशेष पाठांमध्ये आपण खूप सराव करूया आणि अर्थात खूप मज्जाही करूया. आता एका पाठातला काही भाग पुन्हा एकदा ऐकूया. यात भूतकाळातली वाक्य आहेत, तशीच वाक्य नंतर तुम्हाला बोलायची आहेत. या भागात मी आणि माझ्या काही तरुण मैत्रिणी रात्री रायगडावर गेलो होतो. मला भीती वाटते. Oh, I know a ghost story. I will tell it to you. This is a true story. It happened to my brother, Sharad. One day, Sharad and his friend, Arvind, were going from Chennai to Madurai. Were they going by bus? No, they were going on a motorcycle. On the way, they stopped at a small village. It was getting dark. They looked for a place to sleep. A villager showed them the road to a dharamshala. It was a long, dark road. They started off. It was nearly 12 o'clock. They reached the dharamshala. The door opened slowly. They went inside. They saw a tall, thin man, all dressed in white. He said, "Come in, come in. I have 2 beds for you. Come and sleep here." And he showed them 2 small beds. ते भूत होतं. ऐक तर खरं. Sharad and Arvind were very tired and sleepy. They said to the man, "How will we sleep in these small beds?" The man said, "Don't worry, you sleep. Everyone who sleeps in these beds fits the beds. By tomorrow, the beds will be right for you." They were very tired. They went to sleep. The wind was blowing outside. Suddenly, they heard a sound. They woke up immediately. Sharad put on his torch. What did they see? The tall, thin man was standing there in his white clothes. There he was, looking down at them. And in his hand, काय होतं त्या माणसाच्या हातात? he had a big knife. A big knife. मोठी सुरी. मग The man said, "I will cut off your legs. Then you will fit the small beds." म्हणजे तो पाय कापणार होता त्यांचे. पाय कापून त्यांना पलंगा एवढ्या मापाचे करणार होता का? Yes. मग काय झालं? Sharad and Arvind jumped up. They grabbed their bags and ran to the motorcycle. They rode and rode
until they reached Madurai. हसताय काय तुम्ही? मला भीती वाटतेय. लता, is this a true story? Did it really happen? Sharad told me this story. But खरं नसेल. भूताची गोष्ट ऐकताना भूतकाळातल्या वाक्यांकडे पण लक्ष होतं ना तुमचं? बरं, आता अशीच काही वाक्य तुम्ही बोलायची आहेत. पण आधी काही वाक्य माया म्हणून दाखवेल. ती सावकाश बोलेल. टीचर हवं तर वहीत लिहून घेऊ शकतील. पण मुलांनो, तुम्ही लक्ष देऊन ऐका हं. I walk to school. म्हणजे मी चालत शाळेत जाते. Walk. W-A-L-K. I walked to school. म्हणजे मी चालत शाळेत गेले. Walked. W-A-L-K-E-D. वर्तमान काळात आय वॉक. भूतकाळात आय वॉक्ड. Today, Maya plays cricket. Play, P-L-A-Y. Yesterday, Maya played cricket. Played, P-L-A-Y-E-D. वर्तमान काळात माया प्लेज. भूतकाळात माया प्लेड. लक्षात आलं ना? भूतकाळात वॉक्ड, प्लेड असा शेवटी ड चा उच्चार करायचा. बरं, आता काही वाक्य माया तुम्हाला इंग्रजीत म्हणून दाखवेल. ती तुम्ही मराठीत म्हणायची. चालेल? मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक वाक्य भूतकाळातलं आहे. वाक्य नीट ऐका आणि मग मराठीत म्हणा. टीचर 5 वाक्यांसाठी 5 मुलं निवडून ठेवा. प्रत्येक घंटेला वेगळ्या मुलांनी बोलायचे. 5 मुलं तयार आहेत ना? मायाचं इंग्रजी वाक्य ऐकायचं आणि मग तेच वाक्य मराठीत म्हणायचं. आधी पहिल्या मुलाची पाळी. Rani climbed a tree. राणी क्लाइम्ड अ ट्री. राणी झाडावर चढली. आता पुढचं मूल. वाक्य ऐक आणि मराठीत म्हण. Ganesh studied science. गणेश स्टडीड सायन्स. गणेशने विज्ञानाचा अभ्यास केला. आता पुढचं वाक्य. Shabana danced in school. शबाना डान्स्ड इन स्कूल. शबानाने शाळेत नाच केला. व्हेरी गुड. आता पुढचं वाक्य ऐकून त्याचा अर्थ असाच पटकन मराठीत सांग. My father washed the clothes. माय फादर वॉश्ड द क्लोथ्स. माझ्या वडिलांनी कपडे धुतले. पुढचं वाक्य. We helped our mother. We helped our mother. आम्ही आमच्या आईला मदत केली. शाबास. आता जरा वेगळ्या प्रकारचा सराव करूया. प्रत्येक घंटेला एकाने उभं राहायचंय. मायाचं वर्तमान काळातलं वाक्य ऐकायचं आणि तेच वाक्य भूतकाळात घालायचं. म्हणजे माया आता घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगेल.
तुम्ही तीच गोष्ट काल घडली असल्यासारखं सांगायचं. कसं ते ऐका हं. I cook rice. हे जर काल घडल्यासारखं सांगायचं असलं तर असं म्हणीन, येस्टरडे आय कुक्ड राईस. आलं लक्षात? आय कुक राईस. येस्टरडे आय कुक्ड राईस. बरं, आता कोण उभं राहतंय? मायाचं वाक्य ऐक आणि भूतकाळात घाल. Nitin opens the window. नितीन ओपन्स द विंडो. या वाक्याचा भूतकाळ असा होईल, येस्टरडे नितीन ओपन्ड द विंडो. व्हेरी गुड. आता प्रत्येक मुलांनी असंच करायचंय बरं का. मायाचं वाक्य ऐकायचं आणि मग तेच वाक्य भूतकाळात घालायचं. They listen to the radio. Yesterday they listened to the radio. आता पुढचं मूल. We jump up and down. We jump up and down हे वाक्य भूतकाळात असं असेल, येस्टरडे वी जम्प्ड अप अँड डाऊन. व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. वॉन्ट, वॉन्टेड, जम्प, जम्प्ड असे जे शब्द ईडी लावून भूतकाळात म्हणतात ते वाक्यात वापरण्याचा सराव घेतील. टीचर, मी पुढे सांगत असलेले शब्द लिहून घेऊ शकाल का? वॉक्ड, played, climbed, studied, danced, washed, helped, cooked, opened, listened, jumped, wanted. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. आय प्ले, वी प्ले, यू प्ले, शी प्लेज, दे प्ले हे सर्व भूतकाळात सांगताना सर्वांनाच शेवटी ईडी लावायचं. जसं आय प्लेड, वी प्लेड, यू प्लेड, शी प्लेड, दे प्लेड. आलं लक्षात? आता मगाशी सांगितल्याप्रमाणे टीचर भूतकाळातल्या वाक्यांचा सराव घेतील. आपण आता भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात आहे ना? पाठ क्रमांक 72 ते 81 ह्या विशेष सराव पाठांमध्ये तुम्हाला भरपूर सराव करायला मिळणार आहे. तेव्हा हे पाठ चुकवू नका हं.